छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? त्या किल्ल्याचं नाव काय? काय नाव? छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक वाक्य शिकवलं, हे राज्य व्हावं येतो कोणाची इच्छा? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे आई. पोरांनो, सायरार पिक्चर बघितला का? बघितला. आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? जोरात बोलायचं. कुठल्या? बोले झिंग झिंग झिंगा झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे सगळा. आता सांगा बरं, संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? नाही सांगता येत आमच्या पेरांना. सडेगाव ग्रामस्थ गहू पेरून कधी झुंजळ उगवलेलं बघितले? मका पेरून कधी? आता कृषी विद्यापीठ जवळ आहे, मी काय फार सांगायची गरज नाही. मका उगवून पेरून कधी तांदूळ उगवलेलं बघितले? नाही. जे पेरणार आहे ते उगवणार. आपण काय पेरलं? अरे काल परवा आलेला चित्रपटातला झुकेगा नाही सालाम म्हणणारा तो अल्लू अर्जुन आमच्या पोरांचा आदर्श झाला. पोरांनो, तो चित्रपटातला झुकेगा नाही सालाम म्हणणारा अल्लू अर्जुन तुमचा आदर्श जरूर असू द्या, पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात कैदेत असून सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही सालाम म्हणणारा संभाजी राजा आपला पहिला आदर्श असला पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. अहो बघा ना, हे राज्य व्हावं येतो स्त्रींची इच्छा. स्त्री म्हणजे कोण? आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनं 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग शपथ घेतं आईसाठी स्वराज्य उभा करतं. पूर्वी महाराज म्हणायचे, मावळे तुमच्यासाठी काय पण. मावळे म्हणायचे, महाराज तुमच्यासाठी काय पण. आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली. म्हणजे 9 दिवस 9 महिने याला पोटात ठेवून जन्म दिलाय, तिचं काय नाही. 9 दिवस आयुष्यात आली, लगी म्हणतोय तुझ्यासाठी काय पण. बरं का, आपल्या इथं लातूरला एक कवी आहे, तुम्ही कविता ऐकला असेल. तो लातूरचा कवी असं म्हणतो, लेका बाप काढलाच घराबाहेर, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते माय पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस. लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी, अरे लेका, लहानपणी माझी माय तुला शेतात न्यायची. लहानपणी ही माझी माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. अरे तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. आणि माईचं दूध संपलं ना, लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचला असले का? रक्त पिऊन पोचला असले का? त्या रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचे पिकलं पान. तू गोडदोड खा, पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. टाळ्या वाजवू नका, अगोदर पुरी मिळून झाले त्या. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस. तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय या माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बाईपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. हे म्हणता आलं पाहिजे हो. आणि आयुष्यात एकदा तरी एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग म्हणते शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, ते लगे म्हणतोय सलमान खान माझा आदर्श आहे. अरे दादा, जिम मध्ये 2 तास घाम घालणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे.
काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान, लेका तुझा आदर्श जरूर असू दे, पण सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी उगवल्यापासून संध्याकाळी मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप दादानो पहिल्यांदा आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आदर्श असला पाहिजे. एखाद्या पोरला विचारलं विराट कोहलीचं कितवं शतक झालं, बेन लगे म्हणते विराट कोहलीचं 100वं शतक झालं. लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या शेतकरी बापानं या बांधापासून त्या बांधापर्यंत हातात लांगडी फाळ घेऊन मारलेला धावा एकदा मोज. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक तुझ्या बापाचं जास्त असेल. मोजता आलं पाहिजे. आणि आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला आपल्याला मिठी मारता आली पाहिजे. किती लोकांनी बापाला मिठी मारली? नाही मारत आपण. अरे शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची शेवटची भेट पन्हाळ्यावरती झाली. एका बापाला माहिती नव्हतं लेकाला शेवटचं बघायचं आहे. एका लेकाला माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे. संभाजी राजांनी शिवरायांना मिठी मारली, महाराज निघून गेले आणि काही दिवसातच छत्रपती शिवरायांचे निधन झालं. बापाची अंत्यविधी सुद्धा संभाजी राजांच्या वाट्याला आली नाहीत. माहिती नाही बापाचा शेवटचा दिवस कोणता आहे. पोरांनो, तुमचं वय 40 आहे, तुमचं वय 30 आहे, बापाचं वय फक्त 20 उरले. बापाचं वय फक्त 30 उरले. बाप गेला ना, परत बाप बघायला मिळत नाही. 10,000चं जरी गावाला गोडदोड घातलं ना, बाप जिवंत करता येत नाही. बाप आहे तोपर्यंत बाप आपल्यामुळं अभिमानानं जगला पाहिजे. आयुष्यात आपलं जगणं असलं पाहिजे. आपण महाराजांना ऐकायला बसलेलो आहात. खरं तर महाराजांचा इतिहास ऐकायचं म्हणजे काय, महाराजांचा इतिहास आचरणात आणायचं म्हणजे काय. 395 वर्षापूर्वी तैनक शेतकऱ्याचं पोरग होतं, कवी होतं, बाहेरच्या राज्यात नाही महाराष्ट्रात आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं आणि म्हणाला असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो रयतेचं काम करतो. शेतकरी म्हणला एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. बर का, ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय एकदा 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 मला शिवाजी राजाला बघायचा आहे. कसा दिसतो राजा एकदा बघायचा आहे. तुला शिवाजी राजाला बघायचा आहे होय? हा होय जी. माझा राजा रायगडावरती राहतो. रायगडावरती ते 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत पळत गेलं. रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापती म्हणले काय काम काढलंस? काही नाही जी, राजाला भेटायचं होतं. तुला राजाला भेटायचं होतंय होय? हा होय जी. काय करतोस तू? काय नाही जी, गाणं लिहितो. उत्तम उत्तम, कविता लिहितो. गाणं लिहितोस, कविता लिहितोस? अरे मग आमच्या शिवाजी राजावरती, महाराजांचा सेनापती म्हणतोय, अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या पायथ्याशी जा, 10 दिवस थांब, महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटाले. महाराजांचे पिये, चायपेक्षा किटली गरम. काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते 10 दिवस खाली गेलं आणि त्यानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते गाणं त्यानं फार सुंदर लिहिलं. ते आलं सेनापतीला भेटायला. सेनापती, तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलंय नव. ऐकव, त्या 12 वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं. सेनापती म्हणले वाह, चल तुला राजाची भेट घालून देतो. तैनो ते गाणं आयुष्यात आपण एकदा ऐकलंय. ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या स्टेटसला ठेवलंय. ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय. महाराजांच्या हयातीत लिहिलेलं एकमेव गाणं. त्या पोरला धरलं, राजांच्या समोरून उभा केलं. सेनापती म्हणतात, राज, या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. सेनापतींचं नाव ऐकल्यावरती राजे म्हणले होय. अरे मग ऐकाव की. ते 12 वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणतंय, इंद्र जबी जंब पर, बाड वसु वंब पर, रावण सर दंब पर, रघुकुल राजे तेजतम अंश पर, कन्न जमी कंस पर, योमलेच बंस पर, शेर शिवराजे, शेर शिवराजे, शेर शिवराजे. हे गाणं ऐकलंय आपण? गाणं ऐकलं नाही? हे गाणं ऐकले. हे गाणं एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय. त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराज म्हणले वाह,
वा कविभूषण, किती सुंदर कविता लिहिलात, बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ. कविभूषण लगीन नाही म्हणाले. महाराज, राहुरीच्या महानगरपालिकेस तेवढं बघा, का पोरला कुठे जिल्हा वरती घेताय का बघा. रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणाले, महाराज, हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. ताईनो, कधी प्रश्न पडलाय का हो तुम्हाला? कधी प्रश्न पडलाय? महाराजांनी या मावळ्यांना असं काय दिलं की माणसं महाराजांसाठी मरायला तयार व्हायची? आज कोण कोणाला स्वतःची गाडी देत नाही. महाराजांसाठी तत्कालीन काळातल्या मावळ्यांनी जीव दिला. महाराज सांगायचे, जातानाची माणसं मरायची महाराजांच्या शब्दासाठी. काय काय संस्कार दिला असेल.